का सगळेजण म्हणतोय आता वेळ रिटायरमेंट नंतर म्हणून करतात. जॉब असताना करत होते का नाही. आता काय वेळच वेळ आहे ना. या जगातलं सगळ्यात मोठं सुख कुठलं आहे? निरोगी काया. कुठलं आहे? निरोगी काया. एक माणूस 1 वर्ष आजारपणामुळं कॉटवर पडून राहिला तर घरच्यांना तो नकोसा होतो. इज इट राईट? एक माणूस 1 वर्ष आजारपणामुळं कॉटवर पडून राहिला तर घरच्यांना तो लगेच चालू होता, काय बाबा तुला सांगू, हे काय उठतच नाही आता. विवेकानंद म्हणतात, एखादा माईचा लाल आयुष्यभर पैसा पद प्रतिष्ठा मिळवण्यासाठी नुसता पळत सुटतो. ज्या वेळेला प्रकृती त्याचं रक्त शोषून घेते, त्याच्या कातडीच्या सुरकुत्या पडतात, त्याचं शरीर थांबतं, तो कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो, घरातलं कोण त्याला विचारण्याचं होतं. त्यावेळेला तो विचार करतो, यातलं मला काही मिळालं का? तर उत्तर त्यावेळेला वेळ गेलेली असते. इज इट राईट? अमेरिकेमध्ये विवेकानंद 2 लाख लोकांसमोर म्हटले, बी अ स्ट्रॉंग अँड हेल्दी माय फ्रेंड्स, एव्हरी डे गो ऑन ग्राउंड, प्ले फुटबॉल और डू योगाज. When you become a strong and healthy person, you will understand Bhagavad Gita very well, because strength is life, weakness is death. Is it right, friends? Yes. माझ्या प्रिय मित्रांनो, रोज मैदानावर जा, खेळ खेळा, वासरासारखा उंदडा, व्यायाम करा, योगासन करा, प्राणायाम करा. जेव्हा तुम्ही सबल आणि सशक्त व्हाल तेव्हा तुम्हाला भगवद्गीता, वाक्य का बसा तुम्ही, तुम्हाला नंतर रेकॉर्डिंग देतो, माझ्याकडे आहे, माझ्याकडे पूर्ण रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला देतो. मी इथं बसतो. जेव्हा तुम्ही सबल आणि सशक्त व्हाल तेव्हा तुम्हाला भगवद्गीता चांगली कळेल. मग भगवद्गीता, धम्मपद, पुराण, बायबल, गुरुग्रंथ साहिबा सगळं जीवन जगण्याची कला. इज इट राईट? मग जीवन जगण्याचं कळायचं असेल तर आपल्याला आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला पाहिजे. विवेकानंद म्हणायचे, माझ्या भारतातील तरुणांना लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जा तंतूंची गरज आहे. तासनतास मंदिरात घंटा वाजवत बसणाऱ्या मुलांची मला भीती वाटते. त्यापेक्षा मैदानावर जाऊन फुटबॉल खेळून आपली शरीरयष्टी कमावणारा ईश्वराच्या निकट पोहोचू शकतो. बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य मी वाचलं होतं, आई दे ग जोगवा दे म्हणून काही मिळत नसतं, तुम्हाला स्वतःच तुमच्या पायावर उभं राहायला लागेल. लक्षात ठेवा, या जगात सिंहाचा कोण बळी देत नाही, बळी बकरीचाच दिला जातो. जे काय तासन तास मंदिरात घंटा वाजवत बसणाऱ्या मुलांची मला भीती वाटते, असं स्वामीजी म्हणतात. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, समर्थाची या सेवका वक्र पाहे असा या भूमंडळी कोण आहे. समर्थाची या घरच्या श्वना लोक देती त्या समान आहे का नाही? समर्थ माणसाच्या कुत्र्याला लोक कुत्रोजीराव म्हणतात का नाही? हॅलो, होय. गणेश साहेबांचा राईट हँड असेल त्याला नमस्कार करतात का नाही? हॅलो, होय. त्यामुळं शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक सगळ्या दृष्ट्या समर्थ व्हा. अगदी राजकीय देखील. यांच्यावर ओळख आहे, तुमचं काय काम अडत नाही. पाणी पुरवठा ओके, लाईट ओके, रस्ता ओके, कचरा कोणती सगळं ओके का नाही? त्यामुळं शारीरिकता पहिल्यांदा. सगळ्यात मोठं सुख निरोगी काया. सगळेजण व्यायाम करणार रोज? करणार का? सगळ्यांना असं करा, दोन बोटं अशी करा, अशी अशी, हे बघा दिसते, 2 बोटं अशी केली, बोट केली. चला मला फॉलो करा.
म्हणा रोज व्यायाम करणार. रोज व्यायाम करणार. आई शपथ. आई शपथ. यांना दिसत नाही. घेतली ना शपथ? यांना दिसत नाही. यांना दिसत नाही. हा. काय सांग. रोज व्यायाम करायचा. व्यायाम एक्सरसाइज इज मस्ट. तुम्ही आय लव्ह यू कधी स्वतःला म्हटलात का हो? स्वतःवर प्रेम केलं का कधी? हॅलो, आय लव्ह यू स्वतःला म्हटला का? नाही ना? किती 2 जण आहेत फक्त, बाकीचे जण नाही म्हटलंय. सगळे म्हणतो. किती जणींना म्हटलात आतापर्यंत आयुष्यामध्ये? थोडा आवाज बाळा, थोडा आवाज बघा, थोडा आवाज, थोडा. तू अंदाज घ्या. आता एकीलाच म्हटले, फार प्रामाणिक माणूस आहे. नशिबाने तुमची पत्नी. कोण भेटलं नसतं. खरं बोलू म्हणले ना. इथं आलेत का त्या? हा, त्यामुळंच विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न. काकू, एक काका गडबड करताय. अमेरिकेतल्या जॅक कॅनफिल्डच्या वर्कशॉपमधला एक्सपेरिमेंट दाखवतो. त्यांचे डिसायपल मिस्टर सुनील पारेख, व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडलिस्ट, इज माय गुरु. मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हटलं, तुम्ही काय म्हणताल सर? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नमस्ते. जोरानी नमस्ते. राम राम. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ॲक्शनला रिॲक्शन सेम येते. नमस्तेला नमस्ते, गुड मॉर्निंगला गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्राला जय महाराष्ट्र. जॅक कॅनफिल्डने बघितलं, आरशा समोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःला आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू इमोशन लेवलला म्हटलं. इमोशन लेवल म्हणजे कसं? समजा मला कळलं की माझ्या मुलाला अमेरिकेत गोल्ड मेडल मिळालं, म्हणजे तो इमोशन. इट्स कॉल्ड इमोशन लेवल. भावनिक दृष्ट्या फील करायचं स्वतःवर प्रेम करतो असं, मेकॅनिकल नाही. तर जॅक कॅनफिल्डने सांगितलं, उठल्या उठल्या आरशासमोर उभं राहा, डोळ्यात डोळे घालून स्वतःला आय लव्ह यूच्या अफर्मेशन इमोशन लेवलला फील करत दिल्या. 50 ट्रिलियन पेशींना ती ऊर्जा मिळते. प्रत्येक सेल, प्रत्येक जीव हा प्रेमाचा भुकेला आहे. इज इट राईट? वर्ड इज एनर्जी, एव्हरीथिंग इज एनर्जी. त्या फ्रिक्वेन्सी पण एनर्जी आहे. पेशी, सेल्स इज एनर्जी. मग आय लव्ह यू स्वतःला म्हणल्यानंतर पेशींना ऊर्जा मिळून रिस्पॉन्स देतात, वी लव्ह यू, आय लव्ह यू, वी लव्ह यू. आणि पेशीमध्ये फ्रिक्वेन्सी सेल्समध्ये वाढली आणि एनर्जी क्रिएशनचं काम चालू झालं, असं जॅक कॅनफिल्डनी सिद्ध केलं. जसं की लोणावळ्याला मनशक्ती केंद्रामध्ये मशीन्स लावल्या, एका माणसाला ओंकार जप म्हणायला लावला. मग अर्ध्या तासानंतर एनर्जीचा काटा वाढत गेला, एनर्जी क्रिएशनचं काम चालू झालं. गणेश साहेब, एनर्जी असल्यावर मूड असतो का नाही? टाकाटाक असतं का नाही? बॉडी बिडी मन चेहरा टाकाटाक असतो का नाही? आपण म्हणतो ना, काय आज लय मूडमध्ये दिसतोय भाऊ, म्हणजे एनर्जी फुल आहे. आणि एनर्जी डाऊन असल्यावर काय का, काय प्रॉब्लेम आहे का तुला? चेहरा का पडलाय का? बरोबर ना आजी, विचारता ना कधी कधी, चेहरा का पडलाय, काय प्रॉब्लेम आहे का? मग आपल्याला एनर्जी फुल पाहिजे का नाही? हॅलो, पाहिजे. मी तुम्हाला दाखवतो जॅक कॅनफिल्डने एक्झरसाइज कसा शिकवला. उठल्या उठल्या आरशा समोर उभं राहायचं,